नमस्कार मंडळी, चला तर आपण बनवूयात कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. तर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तर बघू शकता थोडंसं लसूण घेतलेलं आहे, थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बेसन पिठाच्या ऐवजी चण्याची डाळ जी भिजवून घेतलेली आहे आपण. तर 2-3 तास असं भिजवून घेतल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. नंतर काय केलेलं आहे, कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली आहे. नंतर ते जे मिक्सचर आपण बनवून घेतलेलं ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. थोडेसे पांढरे तीळ पण याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर ते आपण डाळ वगैरे बारीक केलेली त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त झालेलं, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ थोडंसं ॲड केलेलं आहे. तर बघू शकता कशा पद्धतीने ते तयार झालेलं आहे आणि आपण चाळणीच्या मदतीने त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये अशा वड्या थापून घेतलेल्या आहेत. तर आपण गोल असे राऊंड पण बनवून घेऊ शकतो, पण वेगवेगळ्या थोड्याशा पद्धतीने आपण यावेळेस बनवलं आहे. तर आपण ह्या वड्या शिजवून घेतलेल्या आहेत, बघू शकता. हाताला चिकटलं नाही तर समजून जायचं ह्या वड्या शिजलेल्या आहेत. ते व्यवस्थित असे याचे काप करून घ्यायचे थंड झाल्यानंतर, बघू शकता. आणि असं गरम तेलामध्ये अशा फ्राय करून घ्यायच्या. तर कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या तयार होतात. आपली चॅनेलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेत राहा. तर तयार आहेत आपल्या कुरकुरीत अशी खमंग अशी कोथिंबीर वडी.